तुम्हाला माहीत आहे का, हे फळ ज्याला आपण मराठीत केळी आणि इंग्लिशमध्ये बनाना असं म्हणतो, ते वजन वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतं आणि कमी करण्यासाठी सुद्धा. ते कसं या सांगते, नीट ऐका. केळ हे वजन वाढवण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे आणि कमी करण्यासाठी सुद्धा. पण तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की ते कसं खायचं, कोणतं खायचं आणि किती खायचं. चला तर मग आपण पहिल्यांदा बघूया की केळी वजन कमी करण्यासाठी कशी मदत करतात. हे बघा, ही जी कमी पिकलेली आणि हिरवी केळी असतात त्यामध्ये रेझिस्टन्स स्टार्च जास्त असतं. आता तुम्ही म्हणाल, हे रेझिस्टन्स स्टार्च काय असतं? असं समजा की हे एक साखरेचं असं रूप आहे जे की शरीरात विरघळत नाही. हे एका प्रकारचं फायबर असतं. हे फायबर दोन गोष्टींसाठी मदत करतं. पहिली, जे लहान आतड्यात जाऊन पचतच नाही, त्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण एकदम वाढत नाही आणि शरीरातील साठलेली चरबी जळण्याची प्रक्रिया वेगवान होते. दुसरी, केळ्यातील फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि तुम्ही अवेळी खाणं टाळता. आणि जेव्हा ही केळी पिकतात तेव्हा या रेझिस्टन्स स्टार्चचं रूपांतर साध्या साखरेत होतं, ज्याला आपण फ्रुक्टोज, सुक्रोज, ग्लुकोज असं म्हणतो. यातूनच आता हे समजून घ्या की जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही दिवसातून 3 ते 4 पिकलेली केळी खायला हवीत. एका मध्यम आकाराच्या पिकलेल्या केळ्यामध्ये 105 ते 110 कॅलरीज असतात. यामुळे शरीराला अतिरिक्त ऊर्जा मिळते. त्याचबरोबर या केळ्यांमध्ये नैसर्गिक साखर, जी की आता आपण बघितली, फ्रुक्टोज, सुक्रोज आणि ग्लुकोज असते. ही साखर जेव्हा आपल्या शरीरात जाते तेव्हा ती शरीरात ग्लायकोजन स्वरूपात साठवून ठेवली जाते, ज्यामुळे स्नायूंचा आकार वाढण्यास मदत होते. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पूर्ण कच्ची हिरवीगार केळी निवडू नका. अशी केळी निवडा की जी जास्त पिकलेली पण नाहीत आणि जास्त कच्ची पण नाहीत. तर मग आता थोडक्यात सांगायचं झालं तर, ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी कमी पिकलेली केळी रोज 1 किंवा 1 दिवस आड खाऊ शकता. तुम्ही ही केळी दूध किंवा नट्स सोबत बनाना शेक करून घेऊ शकता. आणि ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी पूर्ण पिकलेली, थोडी ब्राऊन ब्लॅक टिपकी असणारी 3 ते 4 केळी रोज खावी. तुम्ही ही केळी बनाना शेक किंवा स्मूदी बनवून घेतलीत तर आणखीनच चांगलं. आणि एक टिप सांगते, जे मधुमेहाचे पेशंट आहेत, डायबिटीज इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात, त्यांनी पिकलेली केळी खाणं टाळा, कारण यात साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे ब्लड शुगर लेवल लगेच वाढते. आणि जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर